हा ऐका. तर हे काय तर त्या बाळामधले बदल आहेत हे सर्व झालेले. आता या बदलाला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये, या बदलाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आपल्याला ते लिहायचंय. जसं की बघा आता इंग्रजीमध्ये काना आला. इंग्रजीमध्ये 5 अक्षर अल्फाबेट लय महत्वाचे आहेत. हा या ए आय ओ यू ला काय म्हणते तर काय म्हणते तर त्याचं नाव काय, त्याला ओवेल साऊंड, त्याला म्हणजे ओवेल साऊंड. आणि ओवेल साऊंड म्हणजे आपले मराठीमधले काय स्वर. स्वर स्वर मराठीतले स्वर कोणते आहेत? अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम आ. रू आणि लू हे मराठीतले 14 स्वर आहेत. इंग्रजीत 14 स्वर आहेत का? नाही. इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत? 5. बाकीचे उरलेले 21 काय आहेत? कॉन्सोनंट साऊंड. कॉन्सोनंट ते ओवेल आहेत, बाकीचे काय आहेत? कॉन्सोनंट. मराठीमध्ये 14 स्वर आहेत आणि उरलेले 34 काय आहेत? व्यंजन. व्यंजन कोणते? क ख ग घ य च छ ज झ य ट ठ ड ढ न त थ द ध न प प ब ब म य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ. हे मराठीतले उरलेले 34 व्यंजन आहेत. 34 + 14 किती व्हायले? 48. आणि इंग्रजीमध्ये किती आहेत? 26. 26 मधले 5 ओवेल्स बघा. ए ई आय ओ यू. हा आता बघा यू कोण म्हणेल ते? शांतपणे घ्यायचं. मी शांतपणे घेईल, तुम्ही शांतपणे घ्या. हा समोर तू बरं येचा साऊंड सांग मला काय होते? ईचा, आयचा, ओचा, युचा. हा हे करेक्ट साऊंड आहेत इंग्रजी मधले. याचे वेगवेगळे साऊंड होतात ते नंतर सांगतो. साऊंड म्हणजे आवाज. म्हणजे येला जर म्हणलो मी, मला जर येला वाचायचा असेल तर मी त्या येला ऍस म्हणेल. त्याला काय म्हणेल मी? कसा ऍ? इथं बघा इथं मी हा शब्द लिहिला होता, याला मी ऍ म्हणणार. ऍ अँट म्हणजे याला काय म्हणलो? ऍ म्हणलो. BAT हे ब आणि इथं ऍ हा असा झाला अर्धाचंद्र म्हणजे ऍ. बॅ 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 मध्ये ऍ आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण? ऍ म्हणणार. इला काय म्हणणार मी? ए म्हणणार. इला काय म्हणणार? ए. जसं की PET पे पे पे. इला म्हणणार मी, आयला म्हणणार मी ई, ओला म्हणणार मी आ कुठं म्हणणार? पॉट कॉट डॉट आहे की नाही. आणि युला म्हणणार अ म्हणजे बंगळुरूला अ म्हणजे उच्चार नाही. जसं की BUT इथं बघा डायरेक्ट बट झाले, याचा उच्चार झाला नाही, बट आहे की नाही. कट. तसे हे शब्द फक्त हे ओवेलचे साऊंड आहेत हे ध्यानात ठेवा. आता या साऊंडचा आपला इथं उपयोग काय आहे? या ठिकाणी मी लिहिले म्हणजे याचा इथं उपयोग असेल ना. मग या 5चाच उपयोग आहे. 5च आलटून फिरून संगमंग येत राहतात. कसे येतात बघा. एला जसं तुम्ही आ म्हणता की नाही तसं एला आ पण म्हणतात. याला काय म्हणतात? आ. मग येला जर आ म्हणतात, आ म्हणतात, मग अ पण म्हणायला पाहिजे. मग अ पण म्हणायला पाहिजे. मग आता इला पण काय म्हणतात? इला ए म्हणतात. मग याच्यामध्ये त्याला कुठं मोजायचं? या खालच्या 12 जणांमध्ये कुठं मोजायचं? मग हा ए म्हणजे काना. ए म्हणजे काय? आता काना कसा बघा. हे दमन नाव लिहिलं आपण. दमन नाव जर मला लिहायचं असेल, दमन नाव दीपानंद जर मला लिहायचं असेल तर कसं लिहिलं मी? द चा DA, म चा MA, न चा N. ये नाही शेवटीचा आहे तो. दमन नाव तयार झालं. दमन नाव तयार झालं. तुम्हाला जर कोणी म्हणलं की बाबा दामन लावल्या, काय लिहा? दामन. ते पण असंच येणार. ते पण कसं येणार? कसं येणार? काय येणार बघा? दामन. बघा द चा D आहे समजा त्याचा काय? DA. कानाला पण ये येते. कानाला काय येते? ये. मग या कानाचं ये घेऊन टाकला मी. मला यम काना नाही तरी यम ये. न ला यन झालं. तेच स्पेलिंग गेली. म्हणजे कानाला काय येते? कानाला काय येते सिद्धेश्वरी इंग्रजीमध्ये? ये. कानाला काय येते? ए. नंतर मग हा कोणाला येते? ई. हा येते एका मात्रेला. कोणाला येते? एका मात्रा कुठं आहे रे? ही एक मात्रा. एक मात्राला कोण येणार? ई येणार. मग नाव मी घेतो तसंच एक. कोणतं नाव घेतो? केशव.
कोणतं नाव घेतलं? जेव्हा एक माणूस आहे, एक माणूस आहे, माणूस जन्मल्यावर असा नव्हता जसे तुम्ही आहात मी आहोत. कसे होतो आपण जन्मल्यावर रे? नाही नाही ते तर होतच, पण जन्मल्यावर ईनं समजा डोक्याला बेल्ट लावला होता का? डोक्यावर बेल्ट. पायात बुट घातले होते का? बुट. एवढंच का? अंगावर कपडे नव्हते. काय तर होतं का आपल्या जवळ? नाही. मग तसं हे जे शब्द यायले, ऐका, हे जे शब्द यायले याच्या अंगावरचे बुट कपडे फिपडे काहीच फायचं नाही, तेच अंग फायचं आपण. कसं? के आहे के. आता केच ओरिजिनल कोण आहे? ओरिजिनल मराठी अक्षर क. ओरिजिनल कोण आहे? क. मग या मात्रेला नाही पाहायचं आपण कोणाला पाहायचं? कला. मग कला काय ते इंग्रजीमध्ये? मग आता त्या मात्रेला पाहायचं, आता त्या मात्रेला पाहायचं. मग एका मात्रेला कोण येते? मग त्या मात्रेचा ई लिहिला मी, त्या मात्रेचा काय लिहिला मी? आता एस एच आणि वचा झालं केशव नाव. ओके. आता पुन्हा बघा, म्हणजे ई याला एका मात्रेला, ई कोणाला याला? आता हा आय आहे, आता काय आहे? आय. आय म्हणजे ई, ई म्हणजे वेलांटी. कशी? पी. शेवटी ई आली की नाही? जी, नी, सी, टी. म्हणजे याच्यामध्ये काय आली? वेलांटी आली. म्हणजे पण कोणती वेलांटी? पहिली. कोणती वेलांटी? पहिली. म्हणजे पहिल्या वेलांटीला आलं काय? आलं पहिल्या वेलांटीला? अचल. पहिल्या वेलांटीला काय आलं? हे बघी पहिली वेलांटी काय आलं याला? आय. पहिल्या वेलांटीला काय आलं? मग मी दुसरं नाव घेतलं रीमा. काय नाव घेतलं? मग आपण काय पाहायचं? जे ओरिजिनल कोण आहे? एक मिनिट थांबा, लक्ष दे प्रांजल. रीमा. मग याच्यामधलं ओरिजिनल कोण कोण आहे सांगा बरं? ओरिजिनल आहे र आहे आणि म आहे, बस इतकंच ओरिजिनल आहे की नाही? मग रचं काय येते? पहिल्या वेलांटीचं काय येते? मचं काय येते? कान्याचं काय येते? झालं रीमा नाव आहे की नाही? मग आता पुढे, आता हा ओ आहे, ओला इंग्रजीमध्ये म्हणतात आ. मग याला मला मराठीसाठी या काना वेलांटी उकार मात्रेमध्ये जर पाहायचं असेल बाराखडीमध्ये, तर ओ हा येते एक मात्रा एक काना, किंवा एक काना एक मात्रा, किंवा या जसं ऍम ला आ म्हणलो तसं आ ला ओ म्हणतो. काय म्हणतो? ओ. म्हणजे ओला ते येते एक काना एक मात्रेला येते आणि आ ला येते. कोण बोलायला? कोण कुचकुच बोल नको, अजिबात बोलायचं नाही. तर हे लिंक तुटते माणसाची. एक काना एक मात्रेला काय येते? ओ येते. मग असं नाव घेऊ आपण गोपाल. कोणतं नाव घेऊ? आता गोपाल मधले आपण काय करूया? ओरिजिनल अक्षर घेऊ. ग प ल. ग चा काय येते रे? आता ग झाला एक काना एक मात्रा, काय येते? प्रांजल ओ. पीला काय? पला काय येते? कान्याला काय येते? लला काय येते? झालं गोपाल. आता तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला ध्यानात आली नाही वाटायला. कोणती गोष्ट? पहिली वेलांटीला आय घेतली, मग दुसरी वेलांटी राहिली. दुसरी वेलांटी काय राहिली? तर दुसऱ्या वेलांटीला येत असते, ही जी दुसरी वेलांटी आहे ना, या दुसऱ्या वेलांटीला येते डबल ई. काय येते? हा. नंतर बघा आ झाला म्हणजे ओ झाला. ओ झाल्यानंतर आहे यू आहे बघा. आता यू जे आहे, यू कुठे येते? ऐका, यू चा शब्द कुस आहे की नाही? फुसका आहे की नाही? दुश्मन. म्हणजे पहिला उकार याला, त्याला कोणता उकार याला? पहिला. पहिला उकार जर असेल तर पहिल्या उकारला येते, पहिल्या उकारला येते यू. पहिल्या उकारला काय येते? त्याच उकारला आपण म्हणतो रस्व उकार. त्याला काय म्हणतो? रस्व उकार. मग पहिल्या उकारला यू येते, तर दुसऱ्या उकारला काय येते? डबल ओ. दुसऱ्या उकारला काय येते? मग हे दुसऱ्या उकारचा काय आला? डबल ओ. आता बघा, काना मिटला, कान्याला आला ये. पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, पहिला उकार दुसरा उकार मिटला, एक मात्रा मिटला. आता एक काना एक मात्राला पण ओ आला. आता राहिलं कोण? दोन मात्रा आणि एक काना दोन मात्रा आणि अनुस्वार. अनुस्वार तर सोपा आहे. अनुस्वाराला काय येणार? आपल्या अनुस्वारचा उच्चार काय होते? एक तर न होते नाही तर म होते. एक तर न होते नाही तर म होते.
न कुठं होते कंद म्हणजे न तर झाला, म कुठं होते आंबा, म झाला. मग जिथं नचा उच्चार होते तिथं यन घ्यायचा, जिथं मचा उच्चार होते तिथं यम घ्यायचा. हे सोपं आहे, हे सोपं आहे. मग राहिले दोन मात्रा आणि एक काना दोन मात्रा. आता आपण काय करू, दोन मात्र्याचा एक शब्द घेऊ आपण. जसा की दोन मात्रा शब्द आहे कौशल. कोणता शब्द आहे कौशल. ज्या वेळेस मी कौशलला वाचतो कौशल कौशल, मग बघा कौशल मध्ये ए आणि यूचा उच्चार व्हायला. कोणाचा व्हायला ए आणि यूचा उच्चार व्हायला. म्हणून एक काना दोन मात्रा याला येते ए आणि यू. याला काय येते ए आणि यू. मग याचे ओरिजिनल शब्द क के, एक काना दोन मात्रा ए यू श यस एच ए ल य कौशल. कळलं का तुम्हाला? हे पाठच करावं लागेल. एक काना दोन मात्रा ए यू, एक काना दोन मात्रा ए यू. नंतर हे बघा लिहिलंय तुम्ही एक काना दोन मात्रा ए यू. आता कोण राहिलं प्लेन दोन मात्रे, दोन मात्रे प्लेन, काना नाही काहीच नाही. मग त्याला शब्द घेऊ आपण नैना. कोणता शब्द घेऊ नैना. नै नै त्याला नैना म्हणत नाही, नैना नैना. मग कसं न चा यन नै नै यन ए ई आय ना यन काना ए म्हणजे ए आय आला. कोणता आला ए आय. म्हणजे दोन मात्र्याला प्लेनला ए आय येते. याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर दोन मात्रेला काय येते आणि एक काना दोन मात्रेला काय येते हे पाठ करणं. दोन मात्रा म्हणलं की ए आय, दोन मात्रा म्हणलं की ए आय, आणि एक काना दोन मात्रा म्हणलं की ए यू, ए यू. ह्या गोष्टी आपल्याला पाठच करावं लागतील. सोपं आहे. आवड काय याच्यामध्ये काना म्हणलं की ए, पहिली लांटी आय, दुसरी लांटी डबल ई, पहिला अवकार यू, दुसरा अवकार डबल ओ, एक मात्रा ई, दोन मात्रा ए आय, एक काना एक मात्रा ओ, एक काना दोन मात्रा ए यू. अनुस्वाराचा उच्चार म असल आंबा यम म यम, न असल नंदन यन न यन, असा अनुस्वाराचा उच्चार होईल. इकडे लक्ष दे, शे यांचे उच्चार आहेत. दुसरं ए ई आय ओ यू, याच्यामध्ये पण काय आहे आ अ ए घ्यायचा, ई ला ए, आय ला ई, ओ ला आ ओ, ते एक काना एक मात्रा तर आहेच, आणि यू ला घ्यायचा अ आणि उकार आहे समजा त्याचा. तर याच्यावरून आपल्याला इंग्रजी मधला कुठलाही शब्द तयार करता येते. दुसरी गोष्ट इंग्रजी मधले जे काही शब्द असतील त्याची स्पेलिंग तुम्हाला पाठ करायची गरज पडत नाही. तुम्ही त्या उच्चारावरून स्पेलिंग तयार करता. तुम्हाला कोणत्या शब्द स्पेलिंग विचारली तर तुम्हाला सांगता येत नाही. काय येत नाही? कारण तुम्ही स्पेलिंग पाठ करत नादामध्ये लागता. आपण उच्चार लक्षात ठेवायचे. आपण काय लक्षात ठेवायचं? मग समजा आता शब्द आहे, शब्द कोणता आहे? आणखी दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, क ला के तर येतेच, क ला के तर येतेच, के सोबत सी पण येते, के सोबत काय येते सी पण येते. मग आपण जर शब्द तुम्हाला एखादा विचारला की बुवा या शब्दात तुम्ही काय करा स्पेलिंग सांगा. आता मी तुम्हाला एक शब्द सांगतो. कोणता सांगतो? इंग्रजी मधला. कुठला शब्द सांगतो? इंग्रजी मधला. आता डॉट शब्द, डॉट काय स्पेलिंग येईल त्याची? डीओ डॉट, डीओ टी, पॉट. हा, आता एक आपला इंग्रजीला मराठीला शब्द कोसला, कोसला. केओ कोस, केओ. हा, आता कोसला या शब्द स्पेलिंग तुम्ही पाठ केली का? मग कशावरून सांगली तुम्ही ती कोसला स्पेलिंग? उच्चारावरून सांगितली. कशावर सांगितली? आता बघा, प्रत्येकाला आपल्या नावाची स्पेलिंग माहित असते, पण दुसऱ्या नावाची स्पेलिंग माहित नसते आपल्याला. मग आपल्याला काय करायचं? आचलच्या नावाची स्पेलिंग सांगायची. आचलच्या हा सांग, ईश्वरी सांगते. सांग ईश्वरी काय? हे हा सांगितली तिनं. आता ईश्वरीची सांगू आपण. हा, आय. आता लक्षात घ्या, लक्षात घ्या, ईश्वरी नाव जे आहे असं ईश्वरी नाव
असं आहे ना ईश्वर नाव. आता मग या ईला काय येते आय. हे श जे आहे शामृगाचा ते अर्धा आहे. मग जेव्हा अर्धा राहते तेव्हा याला कट करायचं. याला काय करायचं कट करायचं. मग आय एस एच व्ही ए आर आय. डब्ल्यू घ्या किंवा व्ही घ्या आपण ठरलं होतं ना आपलं डब्ल्यू किंवा व्ही घ्यायचं. आता बघा इथं दुसरी वेलांटी आहे. दुसऱ्या वेलांटीला काय येते डबल येते. पण डबल घेतली का आपण असं होते कधी कधी कोणत्या नावामध्ये आय पण येते. तसं आहे सीमा नाव. सला पहिला अवकार सी आहे पण आपण लिहिताना लिहितो एस डबल लिहितो. आपल्या नावामध्ये ते फरक पडू शकते. तितका फरक आपल्याला समजू शकतो. पण उगाच तिथं आय आहे तुम्ही यू लिहायला हे जमणार नाही. हे आपल्याला स्पेलिंग तयार करण्यासाठी आणि उच्चार स्थानापासून शब्द वाचण्यासाठी तुम्हाला उपयोगी येते. आता ही झाली बेसिक. ही काय झाली बेसिक. ही बेसिक आहे आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये लईत लई 40% घळघळ 40%. एवढ्या याच्यावर तुम्हाला 40% इंग्रजी वाचता येते. पण 60% शब्द असे आहेत एमर नको 60% शब्द असे आहेत की ते 60% शब्द तुम्हाला याच्यावरून वाचता येत नाहीत. त्याचे नियम कसे आहेत वेगवेगळे आहेत. त्याचे नियम कसे आहेत वेगवेगळे आहेत. त्याचे नियम कसे आहेत वेगवेगळे आहेत. मग त्याचे नियम कोणते. त्याचे नियम काही नाही मी तयार केलेले नियम आहेत. काही लोकांना तयार केले आहेत काही तज्ञ लोकांना तयार केले. ते आपण नंतरच्या पिरियड मध्ये पाहू. ते नियम पण असेच आहेत. आपण शिकलो ना टेकचे माइनचे कॉटचे साऊंडचे. कसा शब्द आला 2 ओवेल साऊंड काय करायचं ते सांगितलंय 5व्या वर्गाला मी. आणि त्या नियमातही काही न बसणारे पण शब्द आहेत आणि काही काही रेग्युलर शब्द आहेत जे मी बाहेर लिहिले आहेत. याच्यापेक्षा आणखी काही वेगळे शब्द आहेत. तर उद्या काय करायचं आपल्याला उद्या आपल्याला रेग्युलर वर्ड लिहायचे डबल. आणि रेग्युलर वर्डला काय करायचं त्याची स्पेलिंग त्याचा अर्थ पाठ करायचा. याला चान्सच नाही आता तुम्हाला. रेग्युलर वर्ड जवळपास मी तुम्हाला 200 देईल कमीत कमी. कोणते रेग्युलर म्हणजे नेहमी नेहमी येणारे शब्द. उद्या नेहमी नेहमी येणारे शब्द कोणते नेहमी शब्द देत आले पुस्तकामध्ये. लिसन रिपीट केअरफुली रीड राईट ही शी दे डज डू डीड हॅड वॉज हिज हर हिम माय मी वॉज वेअर वेअर दिस दॅट दिस दोज दॅट्स देम देम वाय हू वॉट whose whom can could may might must shall should will would. हे जे शब्द आहेत ना की असे काही वेगवेगळे शब्द आहेत. हे रेग्युलर येणारे वर्ड आहेत. यांच्या स्पेलिंग आणि ज्यांचे अर्थ असतील ते आपल्याला पाठ करावे लागतील. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट जे इंग्रजीच्या काही नियमामध्ये अडकलेल्या गोष्टी आहेत मोजून घळघळ 5 ते 6 नियम आहेत. त्या नियमात बसणारे शब्द हजारो आहेत पण नियम किती आहेत 5-6 आहेत. ते 5-6 नियम जर ध्यानात आले आपल्याला तर आपल्याला इंग्रजीचं 90% पुस्तक कुठलंही वाचता येते. इतकं सोपं आहे. आणि तुम्ही जर म्हणले बा मी शब्दाचे स्पेलिंगच पाठ करतो आणि इंग्रजी वाचतो तर ती अवस्था सांगितलं ना मथारपर्यंतच्या मथार होस्तूर आपल्या इंग्रजी वाचता येत नाही. कारण शब्द काय संपणारच नाही. तर किती पाठ करा वरच्यावर शब्द आहेत. लाखो शब्द आहेत लाखो करोडो शब्द आहेत. ते पाठ होईल का आपल्याला म्हणून आपण काय करूया अगोदर इंग्रजी वाचायला शिकू. वाचता वाचता त्याचा अर्थ पता लावू आणि मग बोलायला शिकू. लोकांच्या अपेक्षा काय डायरेक्ट इंग्रजी बोलावं कसं बोलता येईल वाचता यावं लागेल लक्षात. तर आता काय करायचं हे लिहून घ्यायचं. मुळात काय लिहायचं मेन काय याच्यामधलं की ए आवयूला काय ते हे लिहायचं. आणि हे जे काना उकार मात्रा वेलांटी 1 काना 1 मात्रा 2 मात्रा 1 मात्रा अनुस्वार याला काय येते ते लिहायचे. चला लिहा.